वारी आषाढी वारी 2025 लाईव्ह अपडेट अशा प्रकारे आहे. पहा, पावसाची भुरभुर चालू आहे. वारीच्या उत्साहामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे. आपण आता आळंदीमध्ये गोपाळपुराच्याकडे चाललेलो आहोत. गोपाळ कृष्ण मंदिरचं दर्शन घेऊ आपण आता. तर वारकऱ्यांच्या आनंदामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे. सर्व एकदम आनंदी वातावरणामध्ये चाललेले आहेत. पाऊस आता वाढलेला आहे. आपण गोपाळकृष्ण मंदिरामध्ये आता आसरा घेणार आहोत. हे गोपाळकृष्ण मंदिर आहे गोपाळपुराचं. सिद्धपेठेला जाण्याच्या मार्गावर हे मंदिर आहे. तर माऊली इथं झोपलेले पण आहेत. काही जण आसरा घेतलेला आहे. ते आल्यानंतर पहिलं आपल्याला ते श्री गणेशाला वंदन करून मग पुढे जायचं आहे. या मंदिराचं जे आहे ते जुनं स्वरूप मागं पडलेलं मंदिर आहे. हे आता नवीन मंदिराची निर्मिती होणार आहे थोड्या दिवसात. जीर्णोद्धारासाठी देणगी कक्ष वगैरे असं लिहिलेलं आहे. इथे समाधी आहे आणि इथे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. लाईव्ह दर्शन पाहू शकता. अशा प्रकारे हे पूर्वीचं जे जुनं मंदिर आहे ते मागं दगडी बांधकामाचं ते अर्ध पडलेलं आहे. अर्धवट अवस्थेमध्ये आता हे बंद आहे. पुढे प्रवेश बंद आहे याला जाण्यासाठी. आणि जे प्रतिष्ठान आहे ते आता हे नवनिर्मिती करणार आहे गोपाळपुरा प्रतिष्ठान. अशा प्रकारे माऊली जे आहे जिथे जागा मिळतील तिथे माऊली जे आहेत आराम करत आहेत. कारण बाहेर पाऊस चालू आहे. अशा प्रकारे आपण गोपाळपुरामधलं गोपाळकृष्ण मंदिरच्या बाबतीत ज्ञान मिळवलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.